जेव्हा जेव्हा मनात तुलनेची भावना येईल ना, तेव्हा लगेच दोन गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे काय काय चांगलं आहे त्याची आठवण ठेवा आणि मनात कृतज्ञता ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जे सोशल मीडिया अकाउंट्स बघून आपल्या मनामध्ये तुलना येते, कमीपणाची भावना येते, ते अनफॉलो करा. मनात ही गोष्ट कायम ठेवा की मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगते आणि ते पुरेसं आहे. 7वी सवय आहे मनातल्या भावना दाबून ठेवणं. ही सवय सर्वात धोकादायक आहे. रडावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, पण आपण गप्प राहतो. कारण घरच्यांना काय वाटेल, मी कुणासमोर रडले तर त्यांना मी कमजोर वाटेन, दुबळी वाटेन, किंवा मी बोलले तर घरातलं वातावरण बिघडेल, हे असतात ते विचार. पण आपण जेव्हा या भावना मनातच दाबतो ना, तेव्हा त्यानंतर राग, कंटाळा, चिडचिड आणि थकवा बनून बाहेर येतात. त्या दाबलेल्या भावना विषारी वायू बनून तुमच्या मनामध्ये साचून राहतात. आणि मग एखाद्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला खूप राग येतो, खूप चिडचिड होते आणि त्याबद्दल सुद्धा पुन्हा आपल्याला स्वतःचाच राग येतो. हे दुष्टचक्र थांबवायला हवं. त्यामुळे भावनांना बाहेर पडायला रस्ता द्या. कुणाशी तरी बोला, मैत्रिणीशी, बहिणीशी, किंवा किमान एखाद्या डायरीत तरी लिहा. आपल्या मनातला राग, दुःख, खंत ती सगळी व्यक्त करा. भावना बाहेर पडल्या ना की मन अगदी हलकं होतं. 8वी सवय म्हणजे सतत भूतकाळातल्या चुकांवर विचार करणं आणि स्वतःला दोष देणं. तेव्हा मी किती वेगळी होते, किती तरुण आणि छान दिसत होते, थोडा अजून अभ्यास केला असता तर. आता मात्र सगळं बदललं. मी त्यावेळी नोकरी सोडायला नको होती. मी लहानपणी मुलांवर खूपच जास्त ओरडले. स्वस्त होतं तेव्हा सोनं, प्रॉपर्टी घेऊन ठेवायला पाहिजे होती. तर अशा खूप पूर्वी करायला पाहिजे होत्या अशा कितीतरी गोष्टींसाठी आपण स्वतःला आणि बऱ्याच वेळा इतरांना सुद्धा दोष देत राहतो. शिवाय अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा गृहिणींना गिल्ट फार पटकन येतं. मुलांचं काहीतरी व्यवस्थित झालं नाही, आज एखादं काम विसरले, थोडे उशिरा उठले, आज मी घरात चिडचिड केली, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आपण स्वतःला दोष देतो. तर मैत्रिणींनो, थकवा, चिडचिड, विसरणं हे सगळं आयुष्याचा भाग आहे. तुम्ही रोबोट नाही, माणूस आहात. आणि हो, बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण तेवढ्याने आपण हरवलो नाहीये. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा, केलेल्या चुका तुम्हाला काहीतरी शिकवून गेल्यात. जुने फोटो बघा, पण स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर हे आठवण्यासाठी की तुम्ही किती पुढे आला आहात. त्या जुन्या स्वतःला धन्यवाद द्या, कारण तिच्या चुकांमधून आणि अनुभवांमधून आजच्या तुम्ही घडल्या आहात. आपल्याला भूतकाळ बदलायचा नाहीये, ते शक्य पण नाही, फक्त त्यातून शिकायचंय. स्वतःला रोज रात्री एक वाक्य बोला, आज मी जे जमलं ते मनापासून केलं आणि तेवढं पुरेसं आहे. 9वी सवय आहे बदलाला विरोध करणं आणि एका ठराविक साच्यामध्ये जगणं. आपण इतक्या वर्षापासून एका चाकोरीमध्ये जगत आलोय की बदल करण्याची कल्पना सुद्धा आपल्याला अवघड वाटते.